प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी एनालिसिस. आपण कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर तुम्ही प्रेस करू शकता. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया थोडंसं निफ्टीच्या टाईम फ्रेमवरती. जर का आपण थोडंसं सेन्सेक्सबद्दल बघायला गेलो, तर जो की आपण प्रिव्हियस जो व्हिडिओ होता, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं, की जोपर्यंत मार्केट हा जो एरिया आहे, ह्या एरियाच्या मध्ये जोपर्यंत राहील, तोपर्यंत नो ट्रेडिंग झोन असेल आपल्यासाठी ह्याच्यामध्ये ट्रेड न केलं अतिउत्तम. बिकॉज ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेड असं होतं, की मार्केट साइडवेज जाऊ शकतं आणि आपण ह्या पण गोष्टी डिस्कस केल्या होत्या ऑलरेडी, की जर का ह्या लेव्हलला आला किंवा ह्या लेव्हलला आला, तर आपण प्लॅन करू शकतो. अदरवाईज मार्केटमध्ये कुठे आपला ट्रेड नाही करायचा ॲज ऑप्शन बाहेर. ओके. तर ते पहिल्यांदाच आपण क्लिअर केलं होतं आणि जर का तुम्ही रिझल्ट बघितला बॅक टू बॅक, आपण हे जे एनालिसिस केलं होतं, त्यानंतर प्रिव्हियस निफ्टीमध्ये पण हे एनालिसिस केलं होतं. अगेन त्याच्या आधी पण एनालिसिस केलं होतं. तर ऑलमोस्ट आपलं जे ॲक्युरसी आहे खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट होत आहे आणि त्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओज बघून तुम्हाला जर का जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळत असेल, तर डेफिनेटली लाईक करू शकता. बिकॉज एफर्ट्स लागतात सगळ्या गोष्टी आउटपुट द्यायसाठी. ओके. तर चला तर आपण बघूया आपण डायरेक्टली निफ्टीवरती. निफ्टीला जर का थोडंसं आपण वीकली टाईम फ्रेम बघायला गेलो, बिकॉज उद्याच्याला आहे फ्रायडे, तर उद्याचं आपल्याला वीकली क्लोजिंग बघायला भेटेल. जर का वीकली क्लोजिंग प्रिव्हियसचा जो आपला वीक आहे, त्याचा जो ऑलमोस्ट हाय होता, जो होता की 24,980 ह्याच्यावरती जर का क्लोजिंग आपल्याला भेटला, देन एक्सपेक्टेड हे आहे की थोडंफार मार्केट थोडंसं फार हॉल्ट करतंय. इथं मार्केटमध्ये थोडीफार पॉझिटिव्हिटी उम्मीद अजून होऊ शकते मार्केटमध्ये. अगेन आजच्या दिवशी यूएसचा डेटा येणार होता, इन्फ्लेशन डेटा. मे बी त्याच्यावरनं रेट कट करणार, न करणार, तर ते पण गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. ओके. तर सिंपल आहे. सो जोपर्यंत मार्केट जर का कालचा जो वीक आहे आपला, पाठीमागचा जो वीक आहे, ह्याच्यावरती जर का ह्याच्यामध्ये क्लोजिंग आला, तर डेफिनेटली मार्केटसाठी थोडीशी पॉझिटिव्हिटी ह्याच्यामध्ये राहू शकते. सेकंड थिंग, जर का आपण डेली टाईम फ्रेमवरती आलो, तर डेली टाईम फ्रेमवरती प्रिव्हियस जी कॅन्डल आहे, ओके, ती अल्मोस्ट डोजी कॅन्डल बनली आणि आजच्या दिवशी जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर अल्मोस्ट अल्मोस्ट त्याच्या कॅन्डलच्या आतमध्ये बनायचा प्रयत्न चालू होता. बट थोडंसं अल्मोस्ट वीक ह्याच्या वरती गेलाय. तरी पण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर एक इनसाइड टाइप ऑफ कॅन्डल बनलाय. जर का उद्याच्या दिवशी जर का मार्केटनं कालचा डेचा जो हाय आहे आणि आजचा डेचा जो हाय आहे, ह्याच्यावर जर का मार्केट सस्टेन राहायचा प्रयत्न दाखवला, एक्सपेक्टेड आहे की थोडीफार मोमेंटम अपसाइडला बघायला भेटू शकते. आणि जर का मार्केट सपोज जर का प्रिव्हियस डेचा जो लो आहे, ह्याच्या खाली जर का मार्केट चुकून जर का निघाला, ह्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिला किंवा आजचा डेच्या लोच्या खाली मार्केट जर का सस्टेन राहिला, तर आपल्याला ह्याच्यामध्ये निगेटिव्हिटी बघायला भेटू शकते. जोपर्यंत का कालचा डेचा, आजचा डेचा हाय आणि आजचा डेचा लोच्या खाली मार्केट जाणार नाहीये. एक्स्पेक्टेशन हेच आहे की ह्याच्यामध्ये मार्केट साइडवे दाखवायचा प्रयत्न करू शकते. तर इथपर्यंत होता आपला थोडासा व्ह्यू, थोडंसं पोझिशनल बेसिस बघायला गेलं तर मार्केटचं थोडंसं आउटलुक हे पूर्णच्या पूर्ण एक सिमेट्रिक ट्रायंगल टाइप ऑफ ह्याच्यामध्ये कॉम्प्रेस होत आहे आणि ते मार्केट थोडंसं हॉल्ट व्हायचा प्रयत्न करत आहे. जर का आपण थोडंसं इथून जर का बघायला गेलो, देन इथून जर का प्रॉपर जर का आपण एनालिसिस केलं, तर ह्याच्यामध्ये कशाप्रकारे मार्केट दिसते आउटलुक. तर प्रिव्हियस जर का आपण बघायला गेलो, तर समथिंग असं काहीतरी ह्याच्यामध्ये दिसतंय, की ज्यामध्ये मार्केटचा हा तिथे ऑलमोस्ट रेझिस्टन्स घेतला. त्यानंतर थोडंफार अंतर आहे याच्यामध्ये. इथं पण ऑलमोस्ट रेझिस्टन्स घेतला आणि आता मार्केट रेझिस्टन्सच्या जवळ हॉल्ट करतंय. याचा अर्थ असा आहे, की जर का चुकून हा रेझिस्टन्स ब्रेकआउट दिला आणि ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला, देन डेफिनेटली मिनिमम ही जी हाय आहे, प्रिव्हियस जो लोवर हाय आहे, हा टेस्ट करायसाठी एखाद्या वेळेस मार्केट वरती रीच आउट व्हायचा प्रयत्न दाखवू शकते. अगेन जोपर्यंत मार्केट हे प्रिव्हियस जे लोवर लोज आहेत, त्याच्या खाली जोपर्यंत नाही जाणार, तोपर्यंत मार्केटमध्ये एक शार्प रिव्हर्सल, शार्प निगेटिव्हिटी आपल्याला बघायला नाही भेटणार. ओके. सेकंड थिंग, जर का आपण बघायला गेलो, तर मार्केटमध्ये हा जो हेड अँड शोल्डरचा पॅटर्न ॲक्टिव्ह होता, हा स्टिल अजून पण ॲक्टिव्ह आहे. जर का ह्याच्यावरती जर का आपल्याला डेली टाईम फ्रेमचं क्लोजिंग भेटला आणि त्यानंतर मार्केट जर का सस्टेन राहिलं, तर एक्स्पेक्टेड आहे की हा पॅटर्न फेल होईल आणि त्यानंतरनं नेक्स्ट पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसतोय, जो की ह्याच्यामध्ये आपण बोलतो डब्ल्यू पॅटर्न. ओके. तर तो पॅटर्न फेल होऊन हा पॅटर्न ॲक्टिव्ह होईल का? हे आपल्याला अपकमिंग डेजमध्ये जास्त आयडिया येऊ शकते. जोपर्यंत कन्फर्मेशन नाही भेटणार, तोपर्यंत बोलून जास्त त्याच्यामध्ये अर्थ नाही राहत आहे. तर आता आपण बघूया इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. तोपर्यंत जर का तुम्हाला शेअर मार्केटचा पूर्ण कोर्स, ज्यामध्ये इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, इक्विटी ट्रेडिंग, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो ट्रेडिंग, सगळ्या गोष्टी जर का फ्री ऑफ कॉस्ट जर का शिकायच्या असतील, तर तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल एंजलमध्ये. आपल्या लिंक थ्रू त्यासाठी तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. ओके. देन तुम्हाला आपली जी टीम आहे ते तुम्हाला
रिप्लाय देईल आणि त्यामध्ये लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन केला, देन तुम्हाला हा सगळा सेशन लाईव्ह मार्केटमध्ये आहे. ओके. तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. ओके. त्यासाठी तुम्ही फक्त एक रिक्वेस्ट आहे, एक ऑफर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पण थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला फक्त एक अकाउंट ओपन करावं लागेल. जर का तुमचं ऑलरेडी अकाउंट ओपन असेल, देन तुम्ही फॅमिली मेंबर्सच्या पण अकाउंटवरती फॅमिली मेंबरच्या पण नावाने अकाउंट ओपन करू शकता आणि दोघांना पण ॲक्सेस मिळू शकेल. ओके. तर ही होती आपलं अनाउन्समेंट. त्यानंतर आपण येऊया थोडंसं 50 मिनिट टाईम फ्रेमवरती. जर का आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आलो आणि जर का आपण ह्याच्यामध्ये चार्ट एनालिसिस करायला गेलो, तर याच्यामध्ये आपल्याला काय समजतंय, की मार्केट कंटिन्युअसली जर का प्रिव्हियस डे जर का बघायला गेलो, तर हा 1 दिवस, त्यानंतर हा दुसरा दिवस, त्यानंतर हा तिसरा आणि चौथा. ऑलमोस्ट 4 दिवस मार्केट थोडंसं चॉपी झालेलं आहे ऑलरेडी. त्यानंतरनं इव्हेंट पण आलाय, इव्हेंटचा रिझल्ट पण आलाय. तर त्यानंतर एक्स्पेक्टेड आहे, की बाबा हा जो एरिया आहे, हा एरियाच्या वरती किंवा हा एरियाच्या खालती आपल्याला एक रेंज ब्रेकआउट किंवा एक रेंज ब्रेकडाउन बघायला भेटू शकते उद्याच्या सेशनला किंवा उद्या पण जर का ह्याच रेंजमध्ये फसला चुकून, ओके, एक्स्पेक्टेशन कमी आहे. उद्या तर मूव्हमेंट येईल असं वाटतंय. बट उद्या पण जर का फसला, देन व्हेरी लाईकली मंडेच्या सेशनला आपल्याला चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटू शकतं. तर माझ्यासाठी कुठले लेव्हल इम्पोर्टंट आहेत, तर माझ्यासाठी ही लेव्हल इम्पोर्टंट आहे. चुकून जर मार्केट आपल्याला हा जो लाल बॉक्स आहे, त्या लाल बॉक्समध्ये चुकून जर का आला, इथं मला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, देन डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह साइडचा ट्रेड प्लॅन बनू शकतो. सेकंड सिनारिओ हा असू शकतो, की इथं जर का मार्केट आला, इथं मला निगेटिव्ह प्राइस एक्शन भेटला, देन डेफिनेटली माझ्यासाठी परत ह्याच्यामध्ये एक डाउन साइडची मोमेंटम अपॉर्च्युनिटी बघायला भेटू शकते. पण कधी-कधी काय होतं, कधी-कधी सपोज इथं दिसलाच नाही आणि डायरेक्टली इथे दिसला, तर मी इकडं प्लॅन करू शकतोय. सेकंड थिंग ही राहील, की जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, गॅप अप ओपन झाला किंवा लिटल गॅप डाउन ओपन झाला, तर जोपर्यंत हा जो लो आहे आणि हा जो हाय आहे, ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील, तोपर्यंत माझ्यासाठी नो ट्रेडिंग झोन असेल. अगेन ह्याच्यामध्ये माझ्यासाठी एक पण ट्रेड झोन नसणार आहे. म्हणजे इथं प्लॅन नाही करणार. त्यानंतर चुकून जर का मार्केट ह्याच्या खाली यायचा प्रयत्न केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट डाउन साइडला आला आणि तो कन्सॉलिडेशन झाला मल्टिपल टाईम, ही वाला जे लेव्हल आहे, तर कन्सॉलिडेशन नंतरनं ब्रेकडाउन द्यायचा प्रयत्न दाखवला, तर माझ्यासाठी एक डाउन साइडचा ट्रेड ह्याच्यामध्ये ओपन होऊ शकतो. तिथं मी त्याप्रमाणे प्राइस एक्शन बघून प्लॅन करू शकतो आणि चुकून जर का मार्केट ह्या बॉक्समध्ये आला, इथं आपल्याला कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, तर माझ्यासाठी याच्यामध्ये एक रिव्हर्सल एंट्री प्लॅन होऊ शकते. याच्यामध्ये काही पण चेंजेस झाले, देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट देण्यात येतील. ओके. तर ते चॅनलचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी आहे आणि जर का सपोज ते जर का ओपन होत नसेल, तर हे जे आपला डॅशबोर्ड आहे, ह्या डॅशबोर्डमध्ये इथून तुम्ही ते चॅनलचं लिंक ओपन करू शकता. ओके. आता आपण येऊया याच्यामध्ये बँक निफ्टी कशाप्रकारे प्लॅन करू शकतो, बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे प्राइस एक्शन बघायला भेटते, तर ते थोडंसं आपण चेकआउट करून घेऊया. जर का आपण बँक निफ्टीमध्ये बघायला गेलो, तर बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी याच्यामध्ये एक हेड एंड शोल्डर पॅटर्न कन्फर्म झाला, जो की निफ्टीमध्ये अजून बनला नाहीये आणि इथून एकदा ब्रेकडाउन पण आलाय आणि टार्गेट पण ऑलमोस्ट डन झालाय. त्यानंतर थोडंसं आउटलुक बघायला गेलो याच्यामध्ये, तर इथं आपल्याला काय दिसतंय, तर प्रिव्हियस टाईमला थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला जर का आलो, विकली टाईम फ्रेमला, तर इथं काय दिसतंय, मार्केट ह्याच्या आधी मल्टिपल टाईम इथं रेझिस्टन्स फेस केलाय. त्यानंतर मार्केट इथं ब्रेकआउट दिलाय. त्यानंतर रिट्रेस झालाय आणि मार्केट एक शार्प बाउन्स बॅक दाखवलाय. त्यानंतर हा जो डिप आला होता ब्रेकआउट नंतरनं सपोज इथं मार्केटनं रेझिस्टन्स फेस करून ब्रेकआउट दिला. त्यानंतर जो पहिला डिप असतो, पहिला अटेम्प्ट असतो, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी असते, की जर का तिथं पॉझिटिव्ह सिनारिओ दिसला, तर तिथून आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटू शकते. हे एक कन्सेप्ट आहे प्राइस एक्शनचा आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपल्याला ब्रेकआउट झाला होता. त्यानंतर अल्मोस्ट ह्याच्या आसपास मार्केट आला आणि इथून आपल्याला हा जो पुलबॅक यायला हा जनरली येतो बिकॉज ऑफ प्राइस एक्शन कन्सेप्ट. ओके. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटले. पण ह्याच्यामध्ये अडचण काय आहे, जर का आपण ह्याच्यामध्ये शॉर्ट टर्म जर का बघायला गेलो, म्हणजेच डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो, तर ऑलमोस्ट इथून मार्केट शार्पली डाउन साइड आलाय आणि जर का आत्ता आपण बघायला गेलो, थोडंसं फिबोनाचीचा वापर केला याच्यामध्ये, तर आपल्याला काय दिसतंय, की आपल्याला एक लेव्हल यायला लागला 0.382 आणि ते जर का आपण ह्यापासून जर का बघायला गेलो, तर ऑलमोस्ट इथं जो एरिया यायला तो यायला ऑलमोस्ट 0.618 आणि थोडंसं जर का आपण थोडंसं सपोर्ट रेझिस्टन्सचा कन्सेप्ट बघायला गेलो, मल्टिपल टाईम इथं मार्केटनं सपोर्ट फेस केला. त्यानंतर मार्केटने इथं सपोर्ट तोडला. आता जर का ह्या एरियात जर का आला, जो प्रिव्हियस सपोर्टचं काम केला होता, आता हा रेझिस्टन्सचं काम करणार. बाय डिफॉल्ट ह्याच्यामध्ये मार्केट पॉज होऊ शकते किंवा डाउन साइड यायचा प्रयत्न दाखवू शकते. डिपेंड अपॉन कशाप्रकारे सिनारिओ त्यामध्ये बघायला भेटतोय. इनिशियली जर का आपण बघायला गेलो, तर सध्या मार्केट आपल्या ह्या सेलिंग एरियाच्या आसपास आहे. बट तिथं अजून पण कन्फर्मेशन नाही आहे. तर याच्यामध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो? तर इथं पण ऑलमोस्ट बुलिश सिंगल फिंग टाइप ऑफ पॅटर्न अजून बनला नाहीये. जस्ट की बाबा जर का कालच्या डेच्या हायच्या वरती क्लोजिंग भेटला असता,
देन आपण असं डिस्कस केलं असतं, की तिथे बुलिश एंगल्फिंगचा पॅटर्न बनलाय आणि डोजीच्या हायच्या वरती क्लोजिंग भेटला, तर जनरली ते डायरेक्शन मार्केट कंटिन्यू करत असते. बट ते पण दोन्ही पण सिनारिओ ह्याच्यामध्ये नाही झाले. आता आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती बघायला गेलो, देन ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय, की मार्केट कशाप्रकारे मूव्हमेंट दाखवते. जर का इथून नोटीस केली गोष्ट, तर इथं मार्केटनं मल्टिपल टाईम्स सपोर्ट, मल्टिपल टाईम पॉज झाला होता. तिथून मार्केट रिजेक्शन आला. त्यानंतर अल्मोस्ट फर्स्ट अटेम्प्टच्या आसपास मार्केट आला, परत रिजेक्शन आला. अल्मोस्ट सेकंड अटेम्प्टच्या आसपास आला, परत रिजेक्शन आला आणि त्यानंतर मार्केट ह्या एरियात फायनली डन झाला. परत इथून एक रिजेक्शन आला. इम्पोर्टंट गोष्ट जर का बघायला गेलो, तर हा प्रिव्हियस लो होता. त्याच्यावरती हायर लो बनला, त्याच्यावरती हायर लो बनला, त्याच्यावरती हायर लो बनला. म्हणजे मार्केट जे आहे, बँक निफ्टी जे आहे, ते थोडीशी बॉटम साइडवरनं पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दाखवायचा प्रयत्न करते. तर ह्याच्यामध्ये आपण डीपला बायचं प्लॅनिंग करू शकतो. इमॅजिन जर का मार्केटनं ह्याच्या खाली जायचा प्रयत्न केला, हा जो एरिया आहे, त्याच्या खाली मार्केट जर का सपोज फ्लॅट ओपन झाला, गॅप डाउन ओपन झाला, कन्सॉलिडेशन मारून डाउन साइडला गेला, तर इथे गॅप पेंडिंग आहे. एक्स्पेक्टेड आहे की मिनिमम तिथपर्यंत एखाद्या वेळेस प्लॅन होऊ शकतो. तिथे माझ्यासाठी एक निगेटिव्ह साइडचा प्लॅन असू शकतो. जर का मार्केट ह्या एरियात जर का आला किंवा हा मोठा एरिया ह्याच्यामध्ये जर का आपला पॉझिटिव्ह रिव्हर्सल प्लॅन दिसला, देन डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी बनू शकते. इमॅजिन जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, कन्सॉलिडेशन दाखवला, चुकून जर का हा हाय क्रॉस केला अपसाइडला, देन हा कंप्लीटली एरिया त्यासाठी ओपन आहे. बट एक्स्पेक्टेशन आहे की असं काहीतरी मार्केट बिहेवियर दाखवू शकतंय. तर त्याप्रमाणे मी प्लॅन करू शकतो. जर का मार्केट चुकून मला ह्या ठिकाणी आला, इथं मला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, देन डेफिनेटली माझ्यासाठी त्यामध्ये डाउन साइडचा प्लॅन करू शकतो. ओके. तर ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.